नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। लोणावळा नगर परिषद हद्दीलगत असलेली कुणेनामा गावठाण हद्दीमध्ये जागेमध्ये खाजगी बिल्डरने अतिक्रमण केल्याच्या विरोधात ग्रामस्थांचं या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणीय उपोषण सुरू आहे। तर प्रत्यक्षात आम्ही ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी नेमकी खाजगी बिल्डरांना अभय देतय कोण आणि गावठाणच्या जागेमधल्या रस्त्यावर अतिक्रमण करतय कोण। काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव सागरमती गुरुंबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य। 2022 साली जसं मकरन आनसपुरेचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये एका रात्री 7 तळ्याची बिल्डिंग उभी राहिली, तसं एका रात्रीमध्ये आमच्या गावठाण हद्दीमध्ये एका खाजगी बिल्डरने 2022 साली हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला। त्यानंतर आमच्या लक्षात आले की हा खाजगी बिल्डरने रस्ता बनवला। त्यानंतर आम्ही पंचायत समितीला अर्ज केला की हा रस्ता रस्ता पंचायत समितीने किंवा ग्रामपंचायतीने बनवला की नाही, त्यासाठी आम्ही अर्ज केला। त्यानंतर मग खांडेकर साहेब होते विस्तार अधिकारी, ते चौकशीसाठी आले। त्यांनी चौकशी केल्यानंतर पाहणी केल्यानंतर असं निदर्शनात आलं की ग्रामपंचायतीने कुठलाही शासकीय फंड आहे ते वापरला नाही आणि ग्रामपंचायतीने हा रस्ता मुळात बनवलेलाच नाही। त्यानंतर आम्ही पार्टीलाही विचारलं, बाजूच्या सर्वे नंबर 140 मध्ये समीर भाटी व नवीन भाटी बिल्डर डेव्हलपर्स आहेत नासम ग्रुप म्हणून, त्यांना विचारलं, तेही सुद्धा म्हटले की आम्ही हा रस्ता बनवलेला नाही। त्यानंतर आम्ही परत मग PMRD मध्ये तक्रार केली, तर ग्रामपंचायतचे काही सरपंच म्हणतील आपल्या गावठाण हद्दीमध्ये हा रस्ता मोडत नाही म्हणून आम्ही PMRD मध्ये तक्रार केली की हा अनधिकृत रस्ता आहे आणि त्यांच्या लेआउटमध्ये हा रस्ता नाही, हा रस्ता बनवला करून। तर PMRD मध्ये आमच्या 2 हिअरिंग झाल्या। त्यानंतर हिअरिंग झाल्यानंतर जे मसे साहेब आहेत, जे PMRDचे अधिकारी, त्यांनी पाहणी केली असता की असं निदर्शनास आलं त्यांची की हा सर्वे नंबरमध्ये रस्ता नाही, गावठाण हद्दीमध्येच। तर ग्रामपंचायत याच्यावर झाकण घालते या त्यांच्या कारभारावरती। ग्रामपंचायतने काय आर्थिक व्यवहार केले असतील ते पण आम्ही सांगतो की ग्रामपंचायत याच्यामध्ये आर्थिक व्यवहार केले आहेत आणि ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करते। तर आम्ही आपणास विनंती करतो, आमदार साहेबांनी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, जिल्हा परिषदलाही आम्ही पत्रव्यवहार केला आहे, गट विकास अधिकारी त्यांनाही पत्रव्यवहार केला आहे की आम्हाला न्याय मिळावा, हा गावठाण हद्दीमधला रस्ता काढण्यात यावा। कारण की आमचा ग्रामपंचायत आहे ती आदिवासी ग्रामपंचायत आहे, इथं ठाकर वस्ती असेल, कातकरी वस्ती असेल, त्यांची आज 15 ते 16 जणांची घरकुलं परत गेले, ते मंजूर जागाच नाही, तर घरकुलं कशी काय, घरं बांधणार कुठे? 15 ते 16 जणांना घरकुलं नाही। आता ही ज्या पार्टीने रस्ता बनवलाय तो 10 गुंठे जागा आमची गावठाणाची वाया गेली। त्यामध्ये मुलांना शाळा आहे आमची, त्यांना मुलांना ग्राउंड नाही। आता एवढी मोठी 1.5 करोड रुपयाची इमारत उभी राहिली तर त्यांना मुलांना शाळेसाठी ग्राउंडच नाही। तर आता इथे हा जर रस्ता तोडला, जागा आपण व्यवस्थित केली तर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही होईल किंवा तिथं घरकुलं उभी राहतील। माझ्या आदिवासी बांधवांना इथं घरकुलं मिळतील, 4 जोडपी इथे नवीन लग्न करतात, त्यांना राहायला जागाच नाही। आता आमच्या गावचे गोजे पटेल असते, त्यांनी जागा बक्षीसपत्र करून दिली त्यांना ठाकरवस्तीसाठी, पण ती जागा पूर्णपणे घरं बांधली, त्यांनी घरकुलं योजना आणली होती, पण आता तिथं जागाच शिल्लक नाही। तर आमची आमदार साहेबांना असेल, गट विकास अधिकारी असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना विनंती आहे हा रस्ता येत्या 15 दिवसात तोडण्यात यावा, नाहीतर येत्या 17 तारखेला आम्ही पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करू। काय नाव तुमचं, काय सांगाल? नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र। माझं नाव सूर्यकांत दत्तू डाकोळ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे कुलस्वामी न्याय तुळजाभवानी। आम्हाला पक्षाची शिकवणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या माध्यमातून आम्ही साहेबांच्या आदेशानुसार कामं करत असतो। आज लोणावळा लगत कुणेनामा ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरने गावठाणच्या जागेत अतिक्रमण केलेले, याचा वारंवार आम्ही पाठपुरावा करत आलेलो आहे। आणि पाठपुरावा करत असताना काही गावातील कुणी असेल, कोणाचा नामाचा उल्लेख करत नाही, व्यक्तिशः कसं असतं, पार्टीवाल्यांना पाठीशी घालायचा आणि ग्रामस्थांना विरोध करायचा, हा नेहमी प्रत्येक गावात विषय झालेलाच आहे। आणि हा विषय होत असताना कुठंतरी प्रत्येकजण, आता एक आपण लाईव्ह मध्ये मीडियामध्ये आता सध्या प्रचारण चालू आहे, जसे बसाजोगचे सरपंच आहेत संतोष भाऊ देशमुख, आणि ते स्वतःलाच इथं सगळे वाल्मिक कराड समजतात आणि लोकांनी याची जाण घेतली पाहिजे। जसे संतोष भाऊ देशमुख होते तसे आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यानुसार त्यांनी जसं आम्हाला सांगितलं त्या चलनात आम्ही चालून न्याय मागणारी। आणि सर्वजण जर स्वतःला वाल्मिक कराड समजून वागत असेल तर हे चुकीचं आहे। इथं न्याय देवता जागृत आहे आणि गावातल्यांनी कुठली कामं हाताशी घेतली का ते इनलिगली असतात।
पार्टीवाल्यांची कामं लिगली कशी आहे, न्याय कसा आहे याची चौकशी झाली पाहिजे। साधारणपणे आता शासनाच्या माध्यमातून कुणेनामा येथे जलजीवन योजनेचा प्रकल्प चालू आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या टाकीचं कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही, पाईपलाईनचं काम कुठलंही पूर्ण झालेलं नाही आणि या जलजीवनच्या आधारे बंगल्यावाल्यांना कनेक्शन देण्यात आलेले आहेत। आज मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिकरित्या सांगतो, मला पाण्याच्या कनेक्शन करता एवढा त्रास दिलेला आहे मानसिक ग्रामपंचायतीने। मी ज्यावेळेस कनेक्शन मागण्याकरता गेलो असताच तेथील कर्मचारी असतात तो शंकर तावरी भाऊसाहेबांना करण्यात आले तर त्यांनी मला सांगितलं की सदर व्यक्ती हा सुट्टीवर गेलेला आहे। ठीक आहे, हरकत नाही, प्रत्येकाला अडचणी असतात, अडचणी धरून आपल्याला कामं करावं लागतात। आज साधारणपणे आम्ही एक 15 दिवसापूर्वीचा विषय, हाच शंकर तावरे हा कर्मचारी आम्ही ती लाईन देत असताना त्याला तिथं अडवणूक केली। अडवणूक केल्याच्या नंतर त्याने आम्हाला प्रत्युत्तर दिलं की ग्रामपंचायतीने आम्हाला कनेक्शन द्यायला सांगितलेले। पण साधारणपणे जर शासनाचं तिथं कुठलं ऑडिट झालेलं नाही, टाकीची पाणी झालेली नाही, आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार असतील सुनील अण्णा शेळके, नाही त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचं काय आमंत्रण निमंत्रण कुलती कल्पना नाही। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही उठ ठोक जर बंगल्यावाल्यांना कनेक्शन देताना गाववाल्यांना विरोध करता, हा न्याय कुठलाही। दुसरी गोष्ट, आज हे बंगले तुम्ही पाहतात, या रोड संदर्भात आम्ही इथं बसलेलो आहे, या रोडवरून गेलेल्या आतमधल्या बाजूला बंगले आहेत, ते बंगले भाडे तत्वाद्वारे बनवलेले। मग इथं तुमचं MTDCचं लायसन आहे का ते देखील चेक केलं पाहिजे। नंबर 2, ह्या बंगल्यांवरती अपरात्री अश्लील चाळे वाजतात, डीजे वाजतात, आज फटाक्याची अतिशय घाणेरड्या प्रकारची आतिषबाजी होती आणि ते आम्ही त्यांना रोखण्यास गेले असतात दमबाजी किंवा उडवाउडीची उत्तरं दिली जातात। जे कोणी बंगले चालवणारे आहेत उपभोग, आम्हाला त्याचा उपभोग पण आणि जे कोणी बंगले चालवणार त्यांची उत्तरं कशी, मग आम्ही बंगले चालवाया घेतला, मग आम्हाला त्याचा फायदा नाही। अरे तुम्हाला फायदा नसून आम्ही दिवसभर मोलमजुरी करून आम्ही झोपायचं नाही का, तुमच्या इथं वॉचमॅनगिऱ्या करायच्या का, हा कुठला नाही। शासनाने ही पहिली चौकशी केली पाहिजे की त्यांचं ते MTDCचं लायसन आहे का। दुसरी गोष्ट, आज डेला आहे, ह्या रस्त्याच्या संदर्भात दुसरा एक विषय घेतो, ही डेला कंपनी, ह्या डेला कंपनीने मध्यस्थी आमच्या आता काही कार्यकर्ते असतील, काही संदर्भात तिथं डीजे फटाके आतिषबाजी होती। साहजिकपणे जो मोलमजुरी करतो रात्रीची त्याला निवांत झोप लागती। आज मुलांच्या परीक्षा चालू होत्या, ह्या अनुषंगाने आमच्या गावातील पोलीस पाटील असतील, त्यांचे मिस्टर आहेत, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत शिवेकर आहेत, युवा नेते आमच्या अमित भाऊ शिवेकर आहेत, ही मंडळी तिथं गेल्या असतात। त्यांनी फक्त डीजेचा जो ऑपरेटर होता किंवा मग शासनाद्वारे पोलीस यंत्रणाद्वारे 112ला देखील संपर्क साधला। तिथं संपर्क साधल्याच्या नंतर आमचे पोलीस मित्र असतील ते देखील या ठिकाणी आले तातडीने, पोलिसांनी देखील तिथं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की सदर तुमचं जे काय काम चालू आहे हे कायद्याला अनुसरून आहे, हे कायद्याच्या पलीकडचंही। तर आमचे पोलीस मित्र असतील त्यांनी मध्यस्थी करून तो डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि केला देखील। पोलिसांचं आम्हाला वारंवार सहकार्य असतं आणि कुठंतरी पैशाची आमिषबाजी करून आणि कुठंतरी दबाव यंत्रणा दाबून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यात येतो आणि मग याच्याकरता आमचे स्थानिक पोलीस असतील ह्या बेचाऱ्यांवर देखील कुठंतरी दबाव येतो आणि मग ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत। या थांबण्याकरता एवढं बोलतो आणि मी थांबतो। तर या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत, काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, मी चंद्रकांत दत्तू डाकोळ। उपोषण करायचं कारण म्हणजे असं, गेल्या 2 वर्षापूर्वी हा रस्ता आम्ही तोडायला घेतलेला, तर संबंधित या रस्त्यामुळे वादविवाद झाले। वादविवाद झाल्यानंतर आमच्यावर केस गुन्हा देखील दाखल करण्यात आला। त्यानंतर आता रस्ता आम्ही सगळं पत्रव्यवहार केले, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला झालं, ग्रामपंचायतमध्ये पण विचारण्यात आलं, ग्रामसभा घेतल्या गेली। ग्रामसभेमध्ये भाऊसाहेब बोलले, पंचायतची जी बॉडी आहे ती पण बोलली की हा रस्ता आम्ही नाही बनवला। बिल्डरला विचारणं झालं, ते बोलले आम्ही नाही बनवला। रस्ता बनवला कुणी, आम्हाला हे उत्तर पाहिजे। रस्ता तुम्ही कुणीच बनवला तर गावठाण हद्दीतला रस्ता, आज गावठाणला घरं बांधायला जागा नाही लोकांना। राहिला जिमचा विषय, जिमचं साहित्य आमदार सुनील अण्णा शेळकेच्या फंडातून त्यांनी हे केलेलं आहे, जिमला आम्हाला जागा नाही, जागा कुठं उपलब्ध करायची आम्ही। म्हणून शासनाला एवढंच आमचं हे आहे की हा रस्ता तोडण्यात यावा, की आमच्या मुलांना पण इथं शाळेसाठी पण ग्राउंड नाही येते, त्याच्यात पण कामाची आणि जिमसाठी पण कामाची। आणि शासनाला आमची विनंती की ग्रामपंचायतीला आदेश नका देऊ, तुम्ही तोडण्यात यावा, कारण ग्रामपंचायत ग्रामसेवक आम्हाला खूप सहकार्य करतात, पण ते सरपंच असतील, उपसरपंच, ते बॉडीतले सदस्य असतील ते आम्हाला सहकार्य करत नाही। तर आम्हाला प्रशासनाला विनंती की तुम्ही येऊन याच्यावर कारवाई करावी, कारण ग्रामपंचायत याच्यावर झाकण घालते, त्यामुळे आम्हाला तुम्हीच न्याय द्यावा असं आमचं। दुसरी गोष्ट, आज गाव झपाट्याने वाढत आहे, लोकही वाढतात। आज कोणी घरं बांधले, ठीक आहे, खालचं घर बांधलं, वरचं घर, आज मुलं वाढलेली आहेत, मुलांची लग्न झाले, त्या अनुषंगाने कोणी अवपतीप्रमाणे आपलं प्रत्येक जण आपला
हे करत असतो. आज ते घरं बांधलेले देखील खालचं घर नोंद वरचं घर अतिक्रमण. आणि मग जर आमचे अतिक्रमण आहे ठीक आहे, मान्य करतो. मग तुम्ही कोणत्या जलजीवन योजनेतून किंवा कोणत्या इथून पाणी आणलेले ते शिंपडून तुम्ही तुमची घरं लिगली केल्यात याचा देखील आम्हाला तुम्ही सांगायचे की आमची घरं अतिक्रमण तुमची लिगली कशी. तुम्ही पदाचा गैरवापर करून राजकीय वैमानातून आजपर्यंत आमच्या नोंदी थांबवलेले आहे. तर माझी एक मीडियाद्वारे शासनाला विनंती आहे, गावातील कोणी गोरगरीब असो किंवा व्यक्तिशा माझं त्याच्याशी पटत नसो तरीही चालेल, त्याचं काम झालं पाहिजे. ही माझी व्यक्तिशा महत्वाकांक्षाची येई शंका आहे आणि विनंती करतो मी. तर या ठिकाणी उपोषण करते, काय नाव आणि काय सांगा? मी गणपत गोजे. मी आता जे उपोषणाला मुलं बसली ती सर्व ज्युनियर मुलं आहेत, मी त्याच्यामध्ये सिनियर आहे. यांनी जो मुद्दा मांडलाय तो रस्ता जो आहे 100% गावठाण हद्दीमध्ये आहे. गावठाण हद्दीमध्ये तो रस्ता निकषित करण्यासाठी पत्र दिलं होतं, त्याची कारवाई झाली नाही. ती कारवाई व्हावी, कारण आमच्या गावात जी लोक राहतात, आता कुणे नामामध्ये सर्व मुंबई पुण्याचे मोठे मोठे बिल्डर आलेत, त्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडलेत. आमचे स्थानिक लोक जमीन विकत घेऊ शकत नाही. त्यामुळं गावठाणमध्ये हद्दीमध्ये शाळेचं क्रीडांगण असेल, दवाखाना असेल किंवा घरकुल योजना असतील किंवा गोरगरिबांना त्यामध्ये राहायला जागा होईल, तर शासनाने त्याचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळावा हीच विनंती. समस्त कुणेनामा ग्रामस्थांच्या वतीनं एक दिवसीय उपोषण ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला करण्यात आलेलं आहे. तीव्र ऊन आहे, या उन्हामध्ये उपोषणकर्ते बसलेले आहेत आणि बाजूला रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहते आणि वाहनांच्या टायरमधनं उपोषणकर्त्याच्या अंगावर पाणीही उडत आहे. तर प्रशासनाच्या वतीनं या उपोषणकर्त्याला न्याय केव्हा भेटणार? जर गावठाण हद्दीमध्ये खाजगी बिल्डरनी अतिक्रमण केलेलं आहे, रस्ता बनवलेला आहे, तर ग्रामपंचायतींनी त्वरित यावर कारवाई केली पाहिजे. मावळचे गटविकास अधिकारी के प्रधान साहेब यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून ही गावठाणची जागा जे अनाधिकृत रस्त्यासाठी अतिक्रमण केलेले आहे ते बाजूला काढण्याची या उपोषणकर्त्याची मागणी आहे. बरं, तुम्ही आता या ठिकाणी उपस्थित झालात, ग्रामपंचायतने वगैरे तुम्हाला काही पत्र वगैरे दिलं काही त्या संदर्भात? ग्रामपंचायतीने आम्ही ग्रामसभा घेतली होती, तेव्हा ग्रामसभेमध्ये विषय गेला. तर ग्रामसेवकांनी आम्हाला तो पत्रावर बीडीओ मार्फत की बाबा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तर बीडीओनी देखील सांगितलं होतं त्यांना की तुम्ही योग्य ती कार्यवाही करून मला अहवाल द्यावा. पण ग्रामपंचायतीने काही कार्यवाही केली नाही. त्यांची उलट उत्तर आली की गावठाणचा सर्वे झालेला नाही किंवा आपल्या दिशा ठरवल्या. मग ते ठरवणार कोण? सर्वे करणार कोण? एखाद्या व्यक्तीने थोडंसं जरी घर वाढवलं तर लगेच ग्रामपंचायत त्याला नोटीस पाठवती, पण आता या संबंधित पार्टीवाल्याला काहीच कारवाई करत नाही. ती आमची विनंती आहे. ग्रामसेवक आहे त्यांचे पण विचार आतमध्ये आहेत बसले. तर आम्ही ग्रामसेवकांना विचारणार आहोत या उपोषणकर्त्याच्या मागणीबद्दल. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. गटराचं सांडपाणी पण हे पंचायतीचं बघा आता तुम्ही थोडे पुढे चला. तर या कुणेनामा ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गटारांचं पाणी आहे. आता या ठिकाणी मोठे उपोषणकर्ते बसलेले आहेत, पण उपोषणकर्त्याच्या बाजूनीच रस्त्यावरनं पाणी सोडण्यात येत आहे. अशा या परिस्थितीमध्ये नागरिकांचे अपघात होऊ शकतात. लहान मुलांना घेऊन जात असताना टायरातनं पाणी उडून नागरिकांचे कपडे खराब होत आहेत.